जय शिवराय मित्रांनो. तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधव, विधवा महिला, वृद्ध नागरिक तसेच इतर सर्व निराधार बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे की डिसेंबर महिन्याची पेन्शन कधी मिळणार आहे. सर्वजण वाट पाहत आहेत की खूप गरज या ठिकाणी सर्वांना आहे. तर मित्रांनो, या संदर्भात काही महत्त्वाची माहिती मिळालेली आहे. त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. आणि काही जण विचारत आहेत की विधवा महिला तसेच व निराधार बांधवांचे 2,500 रुपये प्रमाणे या ठिकाणी पेन्शन मिळणार आहे का? त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण पाहूयात की डिसेंबर महिन्याचे पैसे हे अजूनपर्यंत का मिळालेले नाहीत. तर मित्रांनो, डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यासाठी या ठिकाणी उशीर होत आहे, कारण की ज्या याद्या तहसील कार्यालयातून जायला पाहिजे होत्या त्या अजूनपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या नाहीत. तर पहा, 15 तारखेपर्यंत या याद्या मागितलेल्या होत्या. तर मग 15 तारखेपर्यंत ज्या ज्या दिव्यांग बांधवांचे नाव DBT पोर्टलला अपडेट झालेले आहेत त्याआधी 1,500 रुपये मिळत होते. आणि आता या ठिकाणी 15 तारखेपर्यंत अपडेट करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रालयातून देण्यात आलेल्या होत्या. तर त्या याद्या आता 15 तारखेला या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. काल याद्या गेलेल्या आहेत आणि आज त्या सर्व आकडेवारी तयार झाल्यानंतर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ह्या ज्या याद्या आहेत त्यांची यादी तयार करून ती वित्त विभागाकडे फाईल जाणार आहे. तर ही प्रोसेस चालू झालेली आहे. तर मित्रांनो, वित्त विभागाकडे ही प्रक्रिया गेल्यानंतर त्या ठिकाणी हा निधी मंजूर केला जातो. मग किती लाभार्थ्यांना किती कोटी रुपये या ठिकाणी या महिन्याचे पैसे द्यायचे आहेत त्या संदर्भातली फाईल आज वित्त विभागाला या ठिकाणी जाणार आहे. मग वित्त विभागात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला मंजुरी मिळाल्यानंतर 2 ते 3 दिवसात हा GR येऊ शकतो. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी मिळालेली आहे. तसेच मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे सर्व लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की सर्वांनाच 2,500 रुपये मिळणार आहेत का? परंतु मित्रांनो, हा निर्णय या ठिकाणी झालेला नाही. अधिवेशनात कोणतीही माहिती या संदर्भात घेण्यात आलेली नाही. असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. फक्त 1 तारखेला पैसे मिळतील हाच एक निर्णय झालेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. आता वित्त विभागाकडे फाईल आज गेल्यानंतर त्या ठिकाणी सही झाल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत सुद्धा GR येऊ शकतो. नाहीतर उद्या हा GR किंवा परवा हा GR नक्की येणार आहे. तर अशा प्रकारची ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.